हा वहिनी बोला. बाय बाय, तुम्ही काही आले आता मला मागल मेटा दिसले. मी म्हटलं किसना भाऊ आहेत. काही आले माय तुम्ही मंदाले न्यायला आले वाटते नाही. हो हा. सतुबाई होती तर ती सतुबाईला घेऊन आलो. आता इले घेऊन जाईन. हा मला माहित आहे सतुबाई होत्या म्हणून. हा सतुबाई होतून गेला तर माझ घरच्या बन ते तिकीट काढून दिलत ना. मी होतेच ते सारखं रेले. हो सांगे मला भाऊ. मग आलो तर भाऊ दिसले मला बोललेस लय वाकड बोललो मी भाऊ संग. असं का मला नाही सांगलं ते ना. सकाळून आले नाही का रातचे झाले. नाही रात्री निघालो सकाळून पोहोचलो तरी 9-9:30 वाजले होते पोहोचायला. आता वावरात गेलतो भाऊ संग. वावरातूनच आलो घरी चाललो होतो आता. बोला काय म्हणता तुम्ही तुमचं काय बा तब्येत गिब्येत. काही दिसते का उशिक तिशिक कमी होईल. उद्र सुधरून राहिली तब्येत तुमच्या भावाला पुसत जा. माई तर टन मन आहे बापा. हो बा तुम्ही चालले सुधरत आमचा भाऊ चालला सोबत. हा मेळ नाही जमत ना. आता तुमच्या भावालाच सांगा ते. मी म्हणतो अहो जर जेवण वाळवा. तुम्ही दिसता निरा बारीक शिरीकण मी चांगले दुप्पटची. म्हटलं हे लोक म्हणतील बापा हे बाई निरा स्वतःच खाते की नवऱ्याला काही खाऊ घालते की नाही खाऊ घालत. नवरा चालला सोकतून बाई चालली फुगत. हो बा आता ती काही बरोबर दिसत नाही नाही. आमच्या भावाला जरा चांगलं चुंगलं करून खाऊ घालत जाना. अरे बा तुमचा भाऊ खातोच नाही ना. खाले भल कसे मिसके आहेत ना माय. पहिल्यापासूनच तसे आहेत. पहिले तरी जसे साजरे जेवत आता जेवणही जरा कमीच केलं. धंद्याची हाव आणि त्याची तब्येती तशीच आहे ना. माई जरा तब्येत डबल हड्डीच आहे. मायरा सबन जण असेच आहेत. वाताचं शरीर आहे भाऊ हे का कामाची गोठ आहे का हे. दिसते फक्त फोपशासारखं. नाही तर काय अंगात जोर नाही एवढा. तब्येत दिसते फक्त फुगेल वाताच्या न वात आहे ना मली. मायरा समजायले वात आहेत तशी फुगेलच शरीर आहेत. दिसतात लय खात्या पेत्या घरची. धंद्याला पाहिलं की मग सारे मांग. वाताचं शरीर काही कामाची गोट नाही. दिशाला राहते ती. हो ती आहे. आता हिवाळ्यात त्रास होत असेल नाही बहीण तुम्हाला टोंगळ्याचा त्रास होता ना. हो काय सांगू बापा भल कसे टोंग दुखतात. काय आता वात म्हटला की हिवाळ्यात भल्ला त्रास होते. पण काय आता करावं लागते. बाकी चांगलं आहे तुमचं सगळं. हो चांगलाच. मंदाला घेऊन जा आता. आता साजरी वागते सगळ्या संग पाळून आम्ही आता 15 दिवस गावात वावरात आलती म्हणलं. मग कापसाले आलती मंदा. हो माहित आहे मला. नाही मी काही असं म्हणत नाही. तुम्ही म्हणसा उगाच वहिनी फालतू तर रस्त्यात थांबून मला ज्ञान शिकवते. घरात उगाच तोंड घालते. तसं काही नाही बरं भाऊ. आता आपण सगळं एकामेकाच्या घरी साजरं जसं तुम्हाला जवळचं म्हणूनच म्हणतो मी की जाऊ दे एकदाच माफ करा. तिच्या आई बाबाचंही पल कसं मन दुखते पोरीसाठी. माय रश्मीनं फोन केलता तर सांगे तिची भाऊजी माई बहीणची पोरगीच आहे ना. हो माहित आहे वहिनी मला ते रश्मी आपल्या रवीची बायको. हो माहित आहे मला तुमच्या बहीणची पोरगी आहे. तिच्या आई बाबाचा काही दोष नाही वहिनी. आता ते काय आता कसं असते भांडण झालं रागलोप झाला की 2 गोष्टी शिल्लक बोलल्याच जातात. आपणही चुकतो कधी आपणही बोलतो उगाच तिच्या आई बाबाला बोललो मी तसं काही द्यायचा काही दोष नाही. तेच म्हणलं. नाही तिचे आई बाबा येऊन राहिले ना उद्या येऊन राहिले ते बस भेटीले जसे. उद्या संध्याकाळचं जातो वहिनी आम्ही सुट्टी नाहीत ना. हो बरोबर आहे. असं नाही तर बाप्पा तुम्हाला असं वाटेन की वहिनीले काय माहित नाही उगाच मले उगाच विचारते असंही होते काही. पण एक आपलेपणानं म्हटलं मी जसं. अरे नाही वहिनी काही बोलता काय. त्यात काय तुम्ही कोणी आपलं हक्कानंच म्हटलं तसं काही नाही. असं विचारायला काय त्यात काय तसं काही नाही. आणि चाललोच तिला घेऊन उद्या संध्याकाळचं जसं आता निघतो आम्ही परत दिवशी मग सोमवारी ड्युटीवर हजर असं ठरलं तर खरी बा आपण आता हो. नाही हो चालते भाई काही घर नाही. तिचे बाबा येतात नाही होते मग. तिची आई मला वाटते आई येतात बाबा येते असं काहीतरी आहे. असं काय मला चहा प्यायला बोलायला मग येईन लागते ना बापा. तुमची सासू मग येईन लागते ना मग बहीणची कोण. मला चहा प्यायला न्या लागेल ना. नाही तर असं वाईट होईन की माझ्या गावात आल्यानं बाईनं म्हटलंही नाही. मला माहित नव्हतं सांगा यातला तुम्ही सांगलं म्हणून. नाही ते आली असते गेली असते तर माहित नव्हतं. आणि मागच्या बारीनं मी असते इले बोलावला नाही. खरं सांगतो असं वाटलं का आले माय तुमच्या घरी चालू आहे इचक बिचक आपण का आले चहा प्यायला म्हणून मी आली नाही म्हटलंही नाही काहीच नाही.
पण आता सकाळी नीन म्हणलं चहा प्यायले. पिंकी काय करून राहिली तू? काकू 2 मिनिटं थांब, मला तुझं काम आहे. काय काम आहे? काकू मला ना एक प्रोजेक्ट आहे, तेवढी मदत करतं का मला? चल ना. कशाच आहे? सायन्स आहे. एक ना असं बनवा लागते मला असं. बरं आता हे पाय, आता बरं चल आज करून टाकू. थँक्यू काकू. त्यात कसलं थँक्यू का? इट्स माय प्लेजर. अभ्यास कर बरं पिंकी चांगला. तसं तू अभ्यास करते पण आणखी कर चांगला. चांगले मार्क मिळायला पाहिजेत ना. आता पुढच्या वर्षी 10वी आहे ना. पुढचं कसं आता तर काय 2-3 महिन्यातच का ग एक्स्ट्रा क्लासेस चालू होतील ना तुझे. बापा पिंकी संग चांगलं बोलणं चालू आहे, नाही तर कधी तर पिंकी संग धड बोलली नाही. हो काकू अभ्यास करतो नाही ते काय तर पायथन तू करतो की नाही, तरी मला म्हणते करतच नाही. नाही करत पण आणखी कर. तुझ्या आईचं बरोबर आहे, त्यांना वाटते तू आणखी अभ्यास केला पाहिजे. काकू तू गेली ना मला करमणार नाही. किती मजा आली ना यावेळेस. मजा तुला आली बेटा, सजा होती मला हे. हो. आता परत आपण उन्हाळ्यात भेटणार आहे ना पिंकी? हो काका. अरे बेटा मला ना ते पेचकोस दे वर पेचकोस ती पेंचीस माहिती आहे का तुला कुठे ठेवला आहे बाबानं? आता लाल डब्यात असते ना. थांबा मी आणून देतो. काय पाहिजे तुम्हाला काका? अरे त्या मोटरची ना ते एक नट ढिल्ला दिसला मला, तो फिट करायचा आहे. तो नट पडला ना, तो अजून बाबाची पंचायत. सकाळी गेलतो मी बाबा सांगा तेव्हा पाहिला मी. आज म्हणून तेव्हा ती काही नव्हतं, आता नेतो ते फिट करून येतो तेवढं. बाबा मला ती इकडल्या वारात दिला का बाई? नाही दादा पोंगे घेऊन गेले. जय बाई पिंकी आणून दे मला ते. मी काय म्हणते पिंकी बाई एक पाण्याची बॉटल देतो बाई भरून मला. ते विहिरीचं पाणी काही सहन नाही होत बा मला. हो काका. मी काय म्हणते ऐकत खरी. काय म्हणतो मगापासून? मी काय म्हणते मी काय म्हणतो म्हटलं ना, जे म्हणायचं आहे ते सगळं ऐकून घेतलं मी. आता अजून काय ऐकायला लागते मला? ऐकायला तयारच आम्ही. सॉरी मनापासून सॉरी. खरंच एकटा होतं माफ करा. आता मी कोणाला काहीच नाही बोलणार ना. कुणालाही विचारा, मी कुणाला काहीच नाही बोलून राहिले. एकटा. तू काय आहेस मंदा? मी तुला पूर्ण ओळखेलाय. तू हे 2 दिवस मला माफ करा सॉरी हे रडणं पडणं याला हे बाकीचे लोक फिरत असतील, त्याला माहित नाही तो हे नाटकं. म्हणजे तुला सगळे नाटकं माहित आहेत. त्याच्यानं हे नाटकं हे असू मला काही दाखवू नको. पण तू हे समजू नको की बाबा मी तुला घ्यायला आलो. ते फालतू हे घरातले लोक विनाकारण सीन क्रिएट करून राहिले, तर आई बाबाला टेन्शन येऊन राहिलं म्हणून मी घ्यायला आलो. नाही तर मला काही अळत नाही, काही चढलं नाही. तर अनिल विचारून घे. मस्त खाल्लं आम्ही, उलट खुश राहिलो. समजलं ना? खुश आनंदी होतो, आनंदी. तो आल्याच्यानं मा खेटरही अळत नाही. मी इथं फक्त तुला आईबाबाच्या तोंडाची इकडे पाहून आणि माझ्या बापाच्या तोंडाची इकडे पाहून ते आता माझ्या बहिणीच डोकसं खाऊन राहिले. या सगळ्या मनाच्या समजुतीसाठी आलो आणि तुले नेतो. याच्या व्यतिरिक्त काही समजू नको. एवढं काय राग करा लागते? म्हटलं ना मी सॉरी. किती वेळा माफी मागू? सगळ्याच्या मागितल्या. बाबाला विचारा, मामाजीला विचारा. मामाजीने सुद्धा मला माफ केलं. सगळ्यांनी मला माफ केलं. मग केलं ना तुला सगळ्यांना माफ, मग बरं आहे ना, चांगली गोष्ट आहे ना. तुम्ही तर माफ करा. माया माफ करायचो, खुश राहायचो, आनंदी राहायचो, रागो भरायचो. तुला फरक काय पडते? तू करणार शेवटी तो मनाचंच. पण काय मी माफ केलं काय नाही केलं काय, मला माझं काय घेणं काय आलं तुला? तू कधी माझा मनाचा विचार केला? मी कधी काही म्हटलं तू ते ऐकलं? कधी काही म्हणजे काय काय घेणं काय तुला माझं? बाकी काय सो ठीक आहे. तुला सगळ्यांनी माफ केलं, चांगली गोष्ट आहे. सगळेजण म्हणून राहिले तिला घेऊन जाय, मग मी तुला घ्यायला आलो. आता याच्यावर तू काय आहे? तू जर राणीचा विचार नाही करू शकत तर तू माझा कधी करशील? हा बेटा दिलं का ते 25 पाना काय आहे ते बॉटल दिली का भरून? थैलीत तरी ठेवली थैली. बापरे काका बोलून राहिले होते काकूले. उगाच गेली बाई मी तिथं. माझं लक्षच नाही, मी पटकन चालली गेली. ऐका तर खरी. बस झालं, डोकसं खाऊ नको. उद्या तो आई बाबा येतात ते तोंड जरा सर्व कर जा. नाही उगाच त्या मायबापाला टेन्शन. तुमच्या कर्माचे फळ त्या मायबापाले भोगा लागतात. राणी तिकडे नको खेळू बेटा, तिकडे गवत आहे ना. चहा देऊ का तुम्हाला करून? राणी तू ऐकत नाही का? खेळू द्या तिले.
कुठे गावात आहे? आता एवढ्या वेळ मी सॉरी सॉरी म्हणून राहिली. हा एवढं काय हे करायला लागते? अहो खरं सॉरी ना. दूर आहे तिकडे, नाटकं नको करू फालतूची. बस झालं नाटकं करणं. सॉरी सॉरी हो बस झालं, झाली लय सॉरी झाली. वागून दाखवा जर चांगले, ते सॉरी म्हणून काही फायदा नसते. आपल्या वागणुकीत फरक दाखवा म्हणजे मग आपोआप समजते समोरच्याली. नाही तर मग 1000 वेळा लाथा मारा आणि एक खेप सॉरी म्हणा आणि चाल द्या तेच. ती आता डोक्याच्या वर गेलं मग काम. ठीक आहे मी सॉरी म्हणत नाही, सरळ बोलत खरी माझं. काय बोल लागते तिकडे उभी राहायचं, दूर उभी राहायची, नाटकं नको करू फालतूची. आता तो आई बाबा येतात उद्या, करून ठेव जा काही त्याला स्वयंपाक पाणी. मागच्या वेळेस तसेच गेले बिचारे. उगाच त्याला मी काही म्हणलं तर माझ्या संस्कारात नाही पटत. त्याचे संस्कार असतील खाली, ते काही त्याची लेकरं बोलत असतील दुसऱ्याच्या मायबापाला काही, पण मायबापानं मला चांगले संस्कार दिलेत. मी कोणाला काही बोलत नाही, पण बोललो तर मला म्हणाले खराब होत नाही, कारण माझे संस्कार उच्च नीतीचे. खराब आमच्याही म्हणाले वाटते. चुकून कोणाला काही बोलल्या गेलं ते एवढं नाही करायला लागत. मी मामाजीलाही सॉरी म्हटलं, मामाजीने मला माफ केलं, सगळ्यांनीच मला माफ केलं. आशा ताईला फोन केला मी, इथं बिचारा सगळे सोबत या 15 दिवसात किती चांगली राहिली. मी वावरात गेलती म्हटलं, मी कापूस वेचायले, माझ्या फोनात पैसे नव्हते, पैसेसाठी वावरात गेली, कापूसही वेचला, पाहायला लागलो होतो म्हटलं. विचारा नाही तर मी ना ताईले, मी काही बसली नाही, सगळं केलं, सगळे काम केले. चुकली आता एकदा तर एवढं काय करायला लागते. बरं झालं ना, समजलं ना पैशाची किंमत. हा एक दिवस टिमिक वावरात गेले ना, काय झालं, फोनात पैसे रिचार्ज करा एवढे पैसे नाही आले ना. हा समजली, स्वतःची लायकी समजली जरा. हा दुसऱ्याला कसं आत्ताच पाहिजे, एवढ्याचं पाहिजे, 1 लाखाचा पाहिजे, 1.5 लाखाचा फिरीच पाहिजे. हा समजलं, पैसे कमावणं किती कठीण असते ते. तुम्हाला तर 100 बळकर एक फोन पाहिजे, म्हणजे फोनात रिचार्ज करायची ऐपत नाही. एक दिवस टिमिक वावरात त्या गेली, नाटकेपणा करायला, आणि पाहिलंच कुणाली माहित आहे मला. असं म्हणजे मी नाटकेपणा करायला गेलती नाही, तुम्हाला माहित आहे ना, तरी विचारलं नाही. काय विचारायला लागते, बाया रोजच जातात, पाहिलं ना गावातल्या बाया, घरचं काम धंदा करून चुलीवर स्वयंपाक करून वावरात जातात. तुमच्यासारखे नाटकरीत करत, पाहिलं चकला आई ने हा खसाल धंदा करतात. मग त्या बाया नाहीत काय, त्याचं कोण कौतुक करते. तू एक दिवस गेली मग स्वागत समारंभ ठेवा लागेल का. पाहिलं नाही का ते मी नवईनी, तर मग म्हणतं की त्याचं लय कौतुक करता. पाहिलं ना किती कामं करतात. गावातल्या बाया पाहून ओळख झाली ना आता, की आपण काय करतो, आयतं बसून खातो. हा तरी नवऱ्याला सुनावतो, हेच ना आणत तेच ना करत, आताच पाहिजे घरात, ही धमको पाहिजे, चांगलं किचन असल्यावर ते मोडून टाका, 1.5 लाख रुपये त्याच्यात खर्च करा, 1.5 लाखाचा फ्रीज आणा. पाहिलं ना, 150 रुपये कमवायले, दिवसभर वावरात कापूस वेचून 150 रुपये नाही आले. पाहिली पैशाची किंमत, समजली. पैशाची किंमत समजायला लागत होती. माणसाची समजू की ना समजू, पण पैसा ज्याच्यासाठी आपण लय पैसा पैसा करतो त्याची तरी किंमत समजली का. नाही, नवऱ्याची किंमत तर तुला आयुष्यात समजणारच नाही, पण कमीत कमी पैशाची तरी समजली का म्हटलं. समजली, पैशाची किंमत समजली आणि नवऱ्याची किंमत समजली. वागा मग जरा चांगलं, जरा वागतोस ना, चांगलीच वागतो ना. तुम्ही पाठ करी एकदा तर भाग करा. एवढ्या निरा परक्यासारखे वागून राहिले, कालपासून आले, एक शब्द तरी बोलला का, पाहतात तरी का माझ्या तोंडाची इकडे, जशी काय मी गुन्हेगार आहो कुठची का, 7-8 खून करून तर काही आलीच नाही. एवढ्या तिरस्कारानं पाहता असे. मी काल चहा घेऊन आले, तुला की चहा घेतला नाही माझ्या हातचा, भाकर लगेच होतो ताईले म्हणा कोर बनवून. मी एवढी भाकर केली तर म्हटलं नाही चांगली झाली. बदल होतच असते ना, प्रत्येकाच चुकते, सांगितलं मला. मी ना ताई म्हणत चुकतच असते म्हणत, मग माझंही चुकलं, मी मान्य करतो ना, चुकलं, खूप चुकलं, खूप म्हणजे खूप चुकीचं वागली मी. सर्वांसोबतच चुकीचं वागली, तुमच्यासोबत काय सगळ्यांसोबतच चुकीचंच वागली. माझ्या माहेरात मी चुकीचं वागली, मी सगळ्याला मान्य केलं ना, मी सर्वांची माफी मागितली ना, पण सुधारायला एक तर चान्स द्यायला पाहिजे ना. त्या वाल्याचा वाल्मिकी होऊ शकते, मग मग अशी उद्धट मंदाची चांगली मंदा होऊ नाही शकत काय, माझ्यासोबत बदल नाही होऊ शकत काय. मग दाखवा ना सुधरून, कोण नाही म्हणून राहिलं का, पोस्टर लावा लागतात, आता बँडबाजा द्यायला लागते. वागण्यातून दाखवा आपल्या, समजीनच म्हणा ना मग की माफ केलं म्हणून. मग सगळ्यांना माफ केलं, तू बी नाही म्हटलं, तुम्हाला मनाला चांगलं नाही वाटून राहिलं. एकच चान्स द्या, याच्या पुढे तुम्हाला कधीच कंप्लेंट करायला चान्सच नाही भेटेल की असं का म्हणतात तसं. मी सगळेच चांगलं वागून दाखवतो, मी सगळे घरातले कामही करतो, सगळं मी स्वतः करतो, सगळ्या बाया बंद करून टाकतो, मी धुण्याची भांड्याची सगळं मी स्वतः करतो ना. मला समजलं पैशाचं महत्व किती आहे. एकदा म्हणणं माफ केलं म्हणून. हा ठीक आहे, वागून दाखवा पहिले चांगलं. गेलाय ना मग माफ. हा ठीक आहे, काम करा जरा, उद्या तो आई बाबा येतात,
काही करून ठेवायचं त्याच्यासाठी. आता मी तुम्हाला एकही चान्स देणार नाही कंप्लेंट करायचा. तुम्ही म्हणसान की जशी पाहिजे ती तशीच बायको भेटली, एकदाही चुकणार नाही मी आता.